सर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ताच सांगितलं की मोर्चाची वेळ येऊ देणार नाही, त्याआधीच निर्णय घेऊ आम्ही, असं देखील म्हणाले. मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालं आहे, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी जाग यायला लागली असं दिसतंय. पण जोपर्यंत सरकार खडबडून झोपेतनं जागा होत नाही तोपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्याचा वेगळा अर्थ असाही काढला जातो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, एक मोठी ताकद महाराष्ट्राला दिसेल, त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं कोण दोन लोक एकत्र येतात ह्याच्यापेक्षा मराठी माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रात या हिंदी सक्ती विरोधात एकवटलाय हे जास्ती महत्त्वाचं हिंदी आहे. सक्ती संदर्भात या आधी देखील मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिसेस दिले होते. म्हणून मी म्हटलं खडबडून त्यांना जाग आली आहे ते दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही. आणि मोर्चा मागे घ्यायचा नाही घ्यायचा याचा सर्वस्वी निर्णय हा राजसाहेब आणि इतर मंडळी करतील, तो काय माझा विषय नाही आहे. पण याच्या आधी सुद्धा सरकारने फसवलेलं आहे. एक त्यांनी सांगितलं की सक्ती आम्ही मागे घेतोय आणि GR काढताना वेगळा GR काढला, त्यामुळे जोपर्यंत खरा GR येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण सरकारमधलेच मंत्री एकीकडे अजितदादा म्हणतायत की खरं तर ही सक्ती नको, दुसरीकडे उईके म्हणतायत की आम्हाला मराठी संदर्भात प्रचंड प्रेम आहे. जर सरकारमध्येच खरं तर हा आवाज बघायला नाही, तुमचं जर प्रेम आहे तर मग ही आडमार्गाने सक्ती कशाला? बघा, NEP मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 3 भाषाचं धोरण लागू करावं की न करावं हा प्रत्येक राज्याचा विषय आहे. मग आमच्याच राज्याला का एवढी इच्छा आहे की ही सक्ती आपण लागू करावी म्हणून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज काही माहिती समोर आलेली आहे. म्हणजे दोन्ही पक्षाच्या काही जवळच्या नेत्यांनी सांगितलं आहे की तुमची आणि ठाकरे गटाची महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तेजभूत चर्चा जी आहे ती सुरू आहे. युतीचे पावलं जी आहे ती जलद गतीने पुढे जातात. मला कल्पना नाही. मराठी मुद्द्यासाठी का होईना पण प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते एकत्र व्हावे हे यासाठी नुसतेच राजकीय पक्ष नाही. आपण बघितलं तर काल भीमसैनिक संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला. काल मला मराठा मोर्चाचे काही लोक भेटलेले जे मुंबईत पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही पूर्ण ताकदीने याला पाठिंबा देणार आहोत. मी काल समाजवादी पक्षाच्या रईस शेख यांना फोन केला, ते सुद्धा आमच्या मुद्द्याबरोबर आहेत. त्यामुळे नुसते हे नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवर प्रेम करणारी सगळी जनता या मुद्द्यावर एकवटलेली आहे. त्यामुळे मी काल म्हटलं तसं की हा संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 आहे. पण तुम्ही जसं म्हणताना म्हटलंय की कुठलाही राजकीय झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा हवा. पण सत्ताधारी असं म्हणतात की हा विरोधकांचा मोर्चा आहे, सातत्यानं म्हणतात. नका, भारतीय जनता पक्षाचे काल मंत्र्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं मी हिंदी बोलणार नाही. ते विरोधक आहेत का? इथं सत्ताधारी आहेत. अजितदादा विरोधी पक्षात बसलेत का? अजितदादा तर सत्ताधारी आहे. त्यामुळे विरोधकांचा मोर्चा कसा? हा मराठी प्रेमींचा मोर्चा आहे. हे जे हे म्हणतायत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्याकडनं सन्माननीय नेते नितीन सरदेसाई साहेब पण जाणार आहे. पण आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील हिंदी सक्ती विरोधात प्रश्न केला, असं ते म्हणून मोर्चाला अजून वेळ आहे. बघू आपण. आता त्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.